सोलापूरमध्ये प्रसिद्ध काय असं कोणी जर एखाद्या शेतकऱ्याला विचारलं तर हमखास उत्तर मिळतं ज्वारी असं. त्यातल्या त्यात प्रसिद्ध आहे मंगळवेढ्याची ज्वारी. या ज्वारीची खमंग खरपूस अशी भाकरी घास मोडल्याबरोबर तोंडात विरघळेल अशी आहे. ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेला हा भाग तसा पाण्याची कमतरता असणारा. दुष्काळ या भागाला नवा नाही, म्हणजे पाचवीलाच पुंजलेला आहे. पूर्वीच्या काळी बहमनी राजवटीत सलग 12 वर्ष दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी या भागाला ज्वारीचं कोठार कसं बनवलं त्याचीच ही गोष्ट. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. तर मंगळवेढ्याच्या ज्वारीचं मूळ शोधत गेलं तर बऱ्याच रंजक गोष्टी आपल्याला समजतात. म्हणजे मंगळवेढ्याच्या ज्वारीला पण एक इतिहास आहे. देशभरात या ज्वारीला खास मागणी असते. एकेकाळी दुष्काळामुळे चर्चेत आलेला मंगळवेढा ज्वारीचं कोठार म्हणून सर्वत्र ओळखला जाऊ लागला. याला कारण म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांची दुष्काळाबरोबर दोन हात करण्याची ताकद. बहमनी राजवटीत म्हणजेच 1468 पासून 1475 पर्यंत भीषण दुष्काळ पडला होता. याच काळात दामाजी पंत इथले तहसीलदार होते. दुष्काळात इथली जनावरं अन्न पाण्या वाचून तडफडू लागली होती. लोक गाव सोडून जाऊ लागली होती. पण जिथं जाईल तिथं हीच परिस्थिती. सगळीकडे मरणासन अवस्था निर्माण झाली होती. तर दुसरीकडे सुलतानाची गोदामं मात्र अन्नधान्यानं तुडंब भरलेली होती. देशोधडीला लागलेली जनता भीक मागत फिरते हे दामाजी पंतांना काही सहन झालं नाही. त्यांनी कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सुलतानाची गोदामं जनतेसाठी खुली केली. ही खबर कानोकान पसरली. एक वेळचं जेवण मिळावं म्हणून लोक लांबून लांबून चालत मंगळवेढ्याला येऊ लागली. दामाजी पंतांनी कोठारं उघडी केल्याची बातमी सुलतानापर्यंत पोहोचली. सुलतानाने तात्काळ दामाजी पंतांना बेड्या ठोकल्या आणि बिदर दरबारात हजर केलं. या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. या संकट काळात विठू महार नावाचा एक गरीब माणूस बिदर दरबारात आला. त्यानं 600 खंडी धान्यापोटी 1,20,000 मोहरा भरून पावती घेतली आणि दामाजी पंताची सुटका केली. हा विठू महार कोण? तर असं म्हटलं जातं की साक्षात पांडुरंगच विठू महाराचं रूप घेऊन बिदरला आला होता. दामाजी पंतांना आपल्यावर पंढरीच्या पांडुरंगाची कृपा झाल्याची जणू खात्रीच पटली. त्यानंतर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपलं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत घालवायचं ठरवलं. पण सलग 12 वर्ष पडलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळानंतर इथल्या शेतकऱ्यांनी जगण्यासाठी मोठे कष्ट उपसले. त्यांनी मोठ्या जिद्दीने मंगळवेढ्यात ज्वारीची शेती फुलवली. दुष्काळी भागात शेती फुलवणं तितकंसं सोपं नव्हतं. पण मंगळवेढ्याची जमीन अगदी कसदार. मंगळवेढ्याच्या पूर्व भागात 145 चौरस किलोमीटरचा सलग सपाट कसदार जमिनीचा पट्टा आहे. असा पट्टा फक्त महाराष्ट्रातच नाही तर आशिया खंडातला एक वैशिष्ट्यपूर्ण पट्टा आहे. या भागात अतिशय खोल काळ्याभोर चिकन मातीने तयार झालेली सपाट जमीन आहे. इथं पावसाचं पाणी पटकन बाहेर जात नाही. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर जमिनीच्या वरच्या भागात साचलेलं पाणी जणू काही समुद्रासारखं दिसतं. जास्त झालेलं पाणी वाहून जाण्यासाठी मध्यभागी छोट्या वगळी दिसतात. उरलेलं पाणी शक्य तेवढं स्मूर्त, बाकी पाणी बाष्पीभवनानं उडून जातं. इथल्या जमिनीत कुठंच चढ उतार दिसत नाही. लिंब बाबळीची झाडं पण किरकोळच आहेत. जमिनीची हीच सुपीकता ज्वारीसाठी जमिनीची बाजू ठरली. त्यामुळे आजही मंगळवेढ्यात ज्वारीचं सर्वाधिक उत्पादन होतं. आता मंगळवेढ्यानंतर बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट या भागात सरसकट ज्वारीचं उत्पादन घेतलं जातंय. इथल्या ज्वारीला एक वेगळीच चव आहे. ज्वारीच्या या मुबलक उत्पादनामुळे ज्वारी फक्त हुरडा आणि भाकरीपुरती मर्यादित राहिली नाही. जमिनीची हीच सुपीकता ज्वारीसाठी जमिनीची बाजू ठरली आहे. त्यामुळेच आजही मंगळवेढ्यात ज्वारीचं सर्वाधिक उत्पादन होतं. आता मंगळवेढ्यानंतर बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट भागात सरसकट ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. इथल्या ज्वारीला एक वेगळी चव आहे. ज्वारीच्या या मुबलक उत्पादनामुळे ज्वारी फक्त हुरडा आणि भाकरीपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता ज्वारीपासून उपीट, इडली, चकली असे पदार्थ तयार केले जात आहेत. त्याची बाजारपेठसुद्धा याच जिल्ह्यात उपलब्ध झाली आहे. आज अनेक महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था ज्वारीच्या कडक भाकरीच्या व्यवसायात उतरल्यात. सोलापूर जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच हमरस्त्यावरील हॉटेल्स, ढाब्यांवर मागणीनुसार ताजी आणि कडक भाकरी हमखास मिळतेच. शिवाय छोट्या मोठ्या किराणा दुकानातही ज्वारीची कडक भाकरी मिळते. तिची चव आणि लज्जत न्यारीच आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर 2016मध्ये केंद्र सरकारकडून मंगळवेढ्याच्या ज्वारीला GIचं मानांकन मिळालंय. साहजिकच इथल्या ज्वारीचा लौकिक जगभरात त्यामुळे पोहोचला आहे.
ज्वारीची भाकरी हा महाराष्ट्राच्या परंपरागत आहारातला महत्त्वाचा घटक आहे. आरोग्याच्या दृष्टीनं ज्वारीचं महत्त्वसुद्धा वाढत चाललं आहे. या सगळ्यांमुळे जगाच्या नकाशावर मंगळवेढा आणि मंगळवेढ्याच्या ज्वारीला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.